नमस्कार मित्रांनो, आपण पुण्यातील शक्तिपीठांच्या म्हणजे भगवतीच्या शक्तिपीठांच्या दर्शनाला निघालो आहे। त्या दुर्मिळ सगळ्या मंदिरांच्या दर्शनाला निघालो आहे आणि आता चौथं अतिशय महत्त्वाचं भारतामध्ये जे अतिशय दुर्लभ असं दर्शन आहे। भारतामध्ये फक्त दोनच मंदिरं ज्या भवानीची आहेत त्या ठिकाणी मी आता येऊन पोहोचलोय। मी आता कुठे आहे तर आपण ओळखू शकता, मी आता आहे पुण्यातील सगळ्यात रहदारीच्या ठिकाणी म्हणजे पुण्यातील स्वारगेटच्या रहदारीच्या ठिकाणी। आपण जेव्हा चौकात पोहोचतो तर चौकामध्ये आपल्याला आपल्याला या मंदिराचं बोर्ड दिसतं। सोमवंशी क्षत्रिय समाजाकडे हे मंदिर आहे। इथे दशमुखी भवानी माता, त्यानंतर विजयालक्ष्मी माता आणि पंचमुखी मारुती हे येथील प्रमुख देवता आहेत। जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला दिसते ती हिरवीगार झाडी। आपण बघू शकतो पुढे आपल्याला औदुंबर वृक्ष दिसतो, बाजूला वटवृक्ष आहे, त्यानंतर अनेक वृक्ष इथे आहेत। आपण वर चढून गेलो की आपल्याला औदुंबर वृक्षाखाली आई भगवतीच्या सुंदर अशा पादुका बघायला मिळतात। या पादुकांचं दर्शन घेऊन आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला दिसतो जुना असा सभामंडप। हा सभामंडप अलीकडच्या काळामध्ये सुशोभीकरण करताना बांधण्यात आला आहे। ही बघा देवीची अतिशय सुंदर अशी उत्सव मूर्ती, दशमुखी ही उत्सव मूर्ती ही बघण्यासारखी अशी आहे। आणि मग आपण वळतो ते भगवतीच्या मूळ मंदिराकडे। या मंदिराचं बांधकाम केव्हा झालंय नक्की जरी सांगता येत नसलं तरी दगडी बांधकाम हे अतिशय जुनं आहे हे आपल्याला बघूनच कळतं। याचा प्रत्येक खांब हा नक्षीदार आहे आणि आपण जेव्हा गाभाऱ्याकडे वळलो तेव्हा आपल्याला दिसतं ते आई जगदंबेचं, आई भवानीचं अतिशय भव्य दिव्य अतिशय अलौकिक स्वरूप। आई भगवतीला दशमुख आहेत। खरं पाहता हे स्वरूप, हे रूप, हे ध्यान आपल्याला भारतात क्वचितच ठिकाणी बघायला मिळतं। तर बघा, दुर्गा सप्तशती ज्याचा पाठ आज भारतात सर्वत्र होतो त्यामध्ये जे प्राधानिक प्रथम चरित्र सांगितलं गेलं आहे त्यामध्ये महाकालीचं जे स्वरूप प्रकट झालं तर त्या महाकालीचं स्वरूप असंच होतं ज्यामध्ये महाकालीला दशमुख होते आणि 20 हात होते। तर असं हे महाकालीचं स्वरूप, माता भगवतीचं स्वरूप अतिशय दुर्मिळ आहे, भारतामध्ये क्वचितच ठिकाणी बघायला मिळतं। आणि आपल्या भाग्याने पुण्यामध्ये मध्यवर्ती वस्तीमध्ये शिवकालीन हे असं मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा पुण्यात असत तेव्हा अनेक वेळा इथे येऊन जात, पुण्याच्या बाहेर पडतानाही भगवतीच्या दर्शनाला येत असत। तसेच पेशवे काळामध्ये पेशवे जेव्हा जेव्हा युद्धाला जात असत तेव्हा तेव्हा देवीचं दर्शन घेऊन जात असत, देवीच्या चरणी दक्षिणा वाहत असत असं सांगितलं जातं। आपण बघू शकतो देवीच्या बाजूला जी मूर्ती आहे ती विजयालक्ष्मी म्हणजे भगवती महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे। तर असं हे ध्यान आपल्याला या मंदिरामध्ये बघायला मिळतं। असं अलौकिक रूप या मंदिरामध्ये भगवतीचं आहे। जगदंबेचं दर्शन करून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की मंदिराचा पाया हा दगडी आहे। विविध नक्षीदार खांबांनी मंदिर हे सुशोभित केलं गेलं आहे। इथे उपस्थित लोकांनी मला सांगितलं की काही वर्षापर्यंत मंदिराच्या भिंतीवरती विविध प्रकारची चित्र काढले गेले होते। तसेच मूळ मंदिराचे जे स्वरूप होते ते पेशवाईकालीन पद्धतीचे होते, त्याचं बांधकामही जुन्या पद्धतीचं होतं। तर असं हे भगवतीचं मंदिर आहे। आपल्याला या मंदिरात दर्शनाला आल्यावर एक मोठं सरप्राईज मिळतं, कारण इथे अतिशय पुरातन भगवान विष्णूंचं मंदिर आहे जे अतिशय नक्षीदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असं आहे। तर तेही आपण बघूया। मंदिराच्या प्रांगणातच असलेले हे मंदिर काहीसं दुर्लक्षितच आहे, पण जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा या मंदिरातली मूर्ती, मंदिराची रचना आपल्याला थक्क करून सोडते। काही पावलं चालून गेल्यानंतर आपल्याला मंदिराचा पुरातन असा वैशिष्ट्यपूर्ण असा कळस दिसतो। दुर्दैव असं की हे मंदिर अतिशय दुर्लक्षित आहे। या मंदिराचं महात्म्य असं की या मंदिरामध्ये 3 महापुरुषांच्या समाध्या आहेत। भगवान महाविष्णूंचं हे मंदिर आहे। या ठिकाणी एका बाजूला आपल्याला गणराय दिसतात। गणरायांची मूर्ती अतिशय नक्षीदार अशी आहे। आपण बघू शकतो पेशवेकालीन ही जी मूर्ती आहे ती खरोखर अतिशय देखणी अशी आहे। आणि या गणपती बाप्पांच्या चरणाशी एका थोर महापुरुषांची समाधी आहे। आपण बघू शकतो की या महापुरुषांच्या समाधीची जी चिरा आहे ती इथेच आहे। या महापुरुषांचं नाव पण इथे एका फरशीवरती कोरलं गेलं आहे। तर सद्गुरू आनंदगिरी महाराज यांची ही समाधी आहे। तर गणपती बाप्पांच्या समोर आपण बघू शकतो इथे मारुतीराय आहेत आणि मारुतीरायांच्या खाली इथे आपल्याला सद्गुरू पर्वतगिरी महाराज यांची समाधी बघायला मिळते।
तर अशा या 2 समाध्या मूळ गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला आजही बघायला मिळतात. आणि मग आपण वळतो ते मुख्य गाभाऱ्याकडे. मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजावरती गणराय आहेत आणि जेव्हा आपण आत जातो तेव्हा आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे चतुर्मुखी शिवलिंग आहे. शिवलिंगाचं स्वरूप अत्यंत देखणं असं आहे. शिवलिंगावरती 4 मुख कोरले आहेत. तर अशा प्रकारचं शिवलिंग हे अतिशय दुर्लभ. आणि त्या बाजूलाही अजून एक समाधी आहे, तीही कुठल्या तरी सत्पुरुषांची समाधी आहे. आणि मग आपण वळतो भगवान विष्णूंच्या अतिशय सुंदर, अतिशय देखण्या आणि अतिशय नक्षीदार अशा मूर्तीकडे. देवांचं जे ध्यानशास्त्राने सांगितलं आहे, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले भगवान विष्णू इथे अत्यंत सुंदर अशा रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर असं हे भगवान महाविष्णूंचं पुण्यातील अतिशय सुंदर आणि प्राचीन असं मंदिर. तर मित्रांनो बघा, माझ्या मागे दशमुखी भवानी माता आणि इकडे महाविष्णूंचं मंदिर. तर अशा या प्राचीन मंदिरांच्या दर्शनाला आपण नक्की या, कारण असे हे मंदिरं आज पुण्यामध्ये खरोखर दुर्लभ आहेत. कारण स्वारगेटच्या गर्दीमध्ये, स्वारगेटच्या या पुण्याच्या अतिशय रहदारीच्या क्षेत्रात जवळ हे असं क्षेत्र आहे आणि हे प्राचीन आहे. देवीचं हे जे स्वरूप आहे, दशमुखी हे जे स्वरूप आहे, हे भारतात अतिशय दुर्लभ असं स्वरूप आहे. तर जर आपण पुण्यात राहतोय, आपण पुण्यात येतोय, तर नक्की या भगवतीच्या दर्शनाला आपण या. ही भगवती नवसाला पावते असं इथल्या काकांनी मला सांगितलं. स्वतः पेशवे इथे यायचे. त्यामुळे आपण नक्की या नवरात्रामध्ये इथे येऊन देवीच्या चरणी नतमस्तक व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी. जय भवानी, जय जगदंब. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.